वैजापूर तालुक्यातील शिऊर सर्कलमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे काही दिवस प्रचार यंत्रणा थंडावली होती. मात्र आजपासून उमेदवार आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा जोमाने प्रचाराला उतरले असून प्रचारादरम्यान संजय पाटील निकम यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. शिऊर सर्कलमधून जिल्हा परिषदसाठी संजय पाटील निकम. संजय पाटील निकम. संजय पाटील निकमच का? संजय पाटील निकम का तर हे जे भाजप सरकार आहे यांना तुरीला भाव नाही, कशालाच भाव नाही, कांद्याला नाही. शेतकऱ्यांच्या तुरी संपून गेल्या, कांदे संपून गेल्या, मग व्यापारा करता भाजप सरकार. तर आपलं काय मत या खरंच गावाच्या अनुषंगाने? खरंच गावामध्ये संजू भाऊ भरपूर मतदान आहे. संजू भाऊलाच का? सुनील दादाला का नाही? त्यांचा संपर्क जास्त आहे संजू भाऊचा. संपर्क जास्त. तसं सुनील भाऊचा संपर्क आत्ता आला, पहिले काही कधी नव्हता. संजू भाऊचा प्रत्येक सुखात हजर राहतो. आपल्या गावात कोणाची हवा काय? आपल्या गावात फक्त ओनली वन मशाल. मशाल ही 100% चालणार. 100% चालणार. हो, कामाचा माणूस आहे, धडाडी नेतृत्व आहे. एक वेळेस संधी द्यायची आता संजय पाटलाला. मागच्या वेळेस सुनील दादा यांच्या नेतृत्वात शिऊर गटात आपण मागच्या वेळेस होतो, तर त्यांच्या ताब्यात आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण दिली होती. तर 5 वर्षात त्यांचे जे उमेदवार आहे, जिल्हा परिषदचे असेल, पंचायत समितीचे सभापती, आरक्षित जागा होती आपली गणामधून, तर आपण त्यांना 5 वर्ष संधी दिली. ते आपल्या गावात उजूक फिरकून पाहिलं नाही त्यांनी. याच्यानंतर निवडून आल्याच नंतर ते आले सुद्धा नाही. कोण उमेदवार होतं तेवढं फक्त प्रचारादरम्यान कळालं. तर नंतर ते पदावर गेल्याच्या नंतर त्यांनी एक काम दाखवावं असं की चित्तरखेडमध्ये दिलं, आणि काम तर नाहीच दिलं, पण ते गावाकडे आले सुद्धा नाही. मग संजय निकमचं काय काम आहे? संजय निकम 1.5 वर्ष फक्त सभापती राहिली कृषी उत्पन्न बाजार समितीचं. तर त्यांनी बाजार समितीत बरेच असे कामं बी केले, आणि आपण कुठं त्यांना संधी दिली? जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आपण त्यांना संधी दिली नाही. त्यावेळेस त्यांना संधी देऊ, ते संधीचं नक्कीच सोनं करतील ही आम्हाला खात्री आहे. आणि आता संधी जर दिल्यावर ते काम करतील असं वाटतं तुम्हाला? 100% खात्री आहे आम्हाला की शिवा शेजारचा माणूस आहे, धराडीचं नेतृत्व आहे, आणि खंडाळा सर्कलपासून इकडं फक्त एकच वाघ आहे, संजय पाटील. बाकी कोणीच नाही राहिला. कैलासाहेबांनंतर संजय पाटीलच. नुकतेच काल माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं, आणि त्या निधनानंतर थोड्या 2 दिवसापूर्वी प्रचार यंत्रणा तोफा शांत झाल्या होत्या. परंतु आज नव्या उमेदीने उमेदवार असेल, कार्यकर्ते असेल, यांची जोमात प्रचार यंत्रणा आजपासून परत सुरू झाली आहे. आपण खरंच येथे आलो आहे, आणि खरंच येथील गावकऱ्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊ. आपण या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीअंतर्गत आपल्या शिऊर सर्कलसाठी 2 उमेदवार उभे, तर एकंदरीत आपलं मत काय? मत का असं जे की राजकारणाला वेगळं वळण नाही लागलं पाहिजे. पैसा असेल, दारू, हे त्या गोष्टीचा वापर झाला नाही पाहिजे. उमेदवार त्याच्या ठिकाणी त्याच्या पद्धतीनं त्यांनी ती तर आपली पसंती कोणत्या उमेदवाराला? असं की जे माणसाचं जे मत आहे ना, म्हणजे माणसाला बोलू नये. मत नका सांगू तुमचं. मत हे मत गुप्तदान राहतं, परंतु आपल्या निदर्शनात येत असेल की हा माणूस विकासाच्या दिशेने गावाला किंवा परिसराला घेऊन जाईल किंवा तालुक्याला घेऊन जाईल, असा एखादा तुमच्याकडं उमेदवार असेल ना, का तो विकासाच्या मार्गाने जाईल किंवा तुमच्या अडीअडचणीला उभा राहत असेल, असा एखादा उमेदवार असेल त्याचं नाव सांगा. उमेदवाराचं असं आहे, संजीवचं आता कसं आहे, तालुक्यात परिचित आहे सगळ्याचे. सुनील दादा काय आपले काही दुश्मन नाही, पण ते एवढे काय आमचे काही परिचित नाही बा. म्हणजे तुम्हाला परिचित असा, तुमच्या जवळचा माणूस असा संजय निकमच दिसतो असं तुमचं मत आहे? पण
बरोबर आहे. आपण या खरंचच्या गावाच्या वतीने किंवा शिवर सर्कलच्या मतदानाच्या दानपेटीमध्ये आपल्या गावातून आपलं मत काय भाऊ? आमच्या गावाचं मत काय हेच राहणार आहे, संजीव भाऊलाच मतदान करणार. संजीव भाऊच का? संजीव भाऊ सांप्रदायिक याच्यातले थोडे कुठं वेळ द्यायच्या, दुःखात यायच्या, कोणाच्या इथं काही काम नडलं तरी काम करते बा. आधी अर्धी रात्र गेलं तरी काम. फोटो कसं काही याच्या अगोदर सुनील दादा आले नाही का कोणाच्या सुखदुःखात किंवा गावचा काही कार्यक्रम असेल तर? आता बघायला लागलो आणि